कोंढवा परिसरातील काकडे वस्तीत सापडलेल्या 1,85,00,000 रकमेमुळे विभागात खळबळ। पुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना एका बंद कपाटात मोठी कॅश आढळून आली। ही रक्कम नेमकी कुणाची आहे, कुठल्या व्यवहारातून आली आहे, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणामुळे कोंढवा परिसरात चर्चेला उधाण आलंय। पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे डीबीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,00,000 ही मिळून आली। तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली। तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोव्हिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे। मालकाचं नाव काय? याच्यामध्ये एक महिला व 2 जेंट्स आहेत। एफआयआरवर कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत? त्याचं प्रोसेस चालू आहे। एफआयआरचं काम दाखल करण्याचं चालू आहे। जे व्यवसायी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का? याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत। सध्या इलेक्शन येतात, त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे पैसे वाटासाठी आणलेत नव्हते? ते आपणाला तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील।